करू भजनी मंडळाच्या पाठात संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा चार करणाचा सरळपंथी उपदेश प्रकरणातील या भंगाद्वारे तुकोबारा एक देव करून घ्यायला सांगतात. काय म्हणतात? एक देव करून घ्यायला सांगतात. एक देव नाही करून घेतला तर त्याच्याशिवाय जीवाला सुख मिळणार नाही. म्हणून जीवानं एक करून घेतला पाहिजे. काय मुद्दा काय? देवाने देव अनेक 33 कोटी देवता मुन्ना अष्टकोटी भैरवरे 33 कोटी देव. किती देव आहेत? 33 कोटी. मग आता एवढ्या 33 कोटी देवा तुकोबाराय म्हणतात एक करून घ्यायचा. किती? एक. तिथे तुकोबारांनी महत्वाचा शब्द वापरला. कोणता शब्द वापरलाय? आपला तो एक देव करुणी घ्यावा. आपला तो एक देव करुणी घ्यावा. एक देव करुणी घ्यावा. आपला तो एक देव करुणी घ्यावा. देवी न जीवा, देवी न जीवा, तुकनो आपुला तो एक देव करुणी घ्यावा. नरड दाबायले वर मारायला लागले. काय वर मानायला लागल्यावर नरड दाबायले आवाज खोला करायला सांगितलं ना तुम्हाला. वायर कुठले गोष्ट कोणतं वायर? हिरवायर कळालं नाही. नीट बघा बरं का चष्मा पलकली वायरिंग फिरून काय बरोबर बघा. ट्रबल विकून थोडा फक्त सिटी मारू देऊ नका. एवढंच काम करा. आहे त्यांच्या लक्षात आलं. आहे बरोबर आहे. हा वर म्हणायला लागलं की नरड दाबी असे. इथं कळा लावायची पाळी म्हणलं की काय ताकद सहज लागली पाहिजे ना. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. ते नेहमी जीवा सुख मोहे. महाराज म्हणतात आपुला तो एक देव करून. तो देव आपला आहे. आपला करून घ्यायची गरज नाही. काय आपुला तो या शब्दाचा अर्थ आहे तो आपुला. तो देव आपला आहे. फक्त एक करून घ्यायचं. काय देव करला कोणाचा आहे? आपला आहे. देव आपला करून घ्यायची गरज नाही. फक्त एक करून घ्यायचं. कारण देव मुळात कसा आहे? आपला आहे. तुम्हाला आपलं कशाला म्हणते ते सांगतो. म्हणजे मग देव कोणाचा आहे ते कळत. आता आपण कोणाला बी आपलं आपलं म्हण. आपल्याच व्याख्या काय? आपलं कोणाला म्हणते? ज्ञानवराची भाषा. ज्ञानवराची आपुले जे साचे
जाणून गताची नसोची जो जनावरांची शब्द आपुले जे साची साची म्हणजे खरे खरे आपुले जे साची ते कल्पातीही नवची खरंच जे आपलंय ना कल्पाचा जरी अंत झाला तरी ती आपल्याला सोडून जात कल्पांतीही नवची कल्पाचा जरी अंत झाला तरी आपल्याला सोडून जात नाही त्याचं नाव आपुले ते साथी ते कल्पांतीही नवची हे जाणून गताची नसोची जो ज्याला आपण आपलं म्हणतो ना ज्ञानवाणी आपल्याची व्याख्या केली आपलं कुणाला म्हणतात जे आपल्याला सोडून जात नाही त्याचं नाव आपलं लक्षात आलं का नाही जे आपल्याला सोडून जात नाही त्याचं नाव आपलं सर्व नातेवाईक आपल्याला सोडून जातात का जात नाही बोला आई वडील बहीण भाऊ चुलता चुलती बायको मेहना मेहनी काय जे असेल समजा जेवढे नाते सोडून जातात का जात नाहीत हा जातात शरीर देखील आपल्याला सोडून जात आहे का जात नाही शरीर सुटत आहे का नाही सुटत आणि सोडून जात आहे का जात नाही जात आहे. मग शास्त्र म्हणतंय जी आपल्याला सोडून जात असेल त्याला आपलं म्हणण्यात अर्थ नाही ते आपलं नाही साधा सोपं होते जे आपल्याला सोडून जात आहे त्याला आपलं म्हणायचं नाही आणि कल्पाचा जरी अंत झाला तरीही जे आपल्याला सोडित नाही त्याचं नाव आपलं. लक्षात बसायला का नाही शास्त्रीय व्याख्यात बघलं भांडवल नाही त्याच्यामुळं फिट झाला साचा आपलं कोण जे आपल्याला सोडून जात नाही ते जेवढे नाते होते आपल्याला सोडून जातात का जात नाही काय हो काय कशाला पाहिजे समजायचं खरं बोला आपल्याला सोडून जातात का जात नाही जातात देश व्यसन हे माझा स्वर्ग फिरत आलो देश व्यसन हे माझा स्वर्ग फिरत आलो भगवंता कोणालाही कोठे फिरत राहिलो भगवंता कोणावरी कोठे फिरत राहिलो पाय ढोळे म्हणता माझे तिही कैसा खवळलो पाय ढोळे म्हणता माझे तिही कैसा मोकळलो परदेशी नाही कोणी आता पांगुळ झालो परदेशी नाही कोणी आता पांगुळ झाले आता माझी करी भगवंता माझी कोटी नाही कोणी विरवी सज्जन संता भगवंता माझी कोटी नाही कोणी विरवी सज्जन संता चटकीला आवाज दे दादा माझं वाढवी
देश वेशनो हे माझा सहज फिरतानो करू सत्ता कवनावरी कोठे स्थिर राहिलो पाय डोळे म्हणता माझे कैसा मुकली परदेशी नाही कोणी आणलं पांगुळ झालो आता माझी तरी चिंता दान देई भगवंता पाठी पोटी नाही कोणी निरवी सज्जन संता थोडक्यात आपल्याला सोडून जातात म्हणजे आपली काय आपुली कोणीच नव्हते दूर झाला कोणीच नव्हते जय दूर झाला आपुली कोणीच नव्हते दूर झाला कोणीच नव्हते दूर झाला बैसता संताची संगती कळवाले कमलापती आपुली कोणीच नव्हती निश्चय चित्ती दृढ झाला ज्यांना आपण आपली म्हणतो ते आपल्याला सोडून काय जातात का जात नाही ठीक आहे आजच्या उद्यावर जाईल उद्याच्या परवावर जाईल पण आपल्याला सोडून जातात मग शास्त्र काय म्हणतंय जी आपल्याला सोडून जातात खानदानी शहाण्यानं त्याला आपलं म्हणायचं नाही ते कुणी असो काही असो कसले असो काय हे एकंदरीत मापदंड आहे आपल्याला सोडून जाते का मग आपलं नाही वैसता संताची संगती कळवाली कमळा आपुली कोणीच नव्हत मग आपलं कोण जे आपल्याला सोडून जात नाही ते आपलं काय आपलं कोण कोण जे आपल्याला सोडून जात नाही ती एकच एक देव असा आहे की ते आपल्याला सोडून जात आणि तो जर गेला तर घेऊन जातो ठेवून जात नाही बोलणं कळाले का नाही करायचं काय आपल्याला सोडून जात नाही आणि देव जर गेला तर आपल्याला सोडून जात नाही घेऊन जात आणि मग माणसं म्हणते तर ह्याच्यात काही राम राहिला नाही लांबच्या पाहुणेरी फोन करायला हरकत नाही तो आपल्याला सोडून जात नाही आणि गेला तर घेऊन जातो जे आपल्याला सोडून जात नाही त्याचं नाव शास्त्राने काय टाकले आपलं मग देव कसा आहे बोला देव कसा देव कसा आपल्याला सोडून जात नाही गेला तर घेऊन जातो म्हणून देव आपला आहे. लक्षात येईल का नाही देव कसा आपला आहे. फक्त एक करून घ्यायचा अनेक देव त्यातला एक करून घ्यायचा एक करून घ्यायचा हे कबूल आहे पण कोणता त्याला किंमत अशी आहे का नाही कोणता करून घ्यायचा आपुला तो आपुला पण कोण देव आपुला तो एक देव करून घ्यावा आपुला तो देव पण एक करून घ्यावा एक करून घ्यायचा कोणता करून घ्यायचा त्या महाभारताच्या प्रसंगात पितामह भीष्म शरपंजरी पडले असताना कोण
महाभारतातलं वजनदार पार्ट म्हणजे भीष्म. छळपंजरी पडल्यावर उत्तरायण काळाची वाट बघायला चालू. येण्याचा हार इकडे अडकून राहिला. आता सापडला कीर्तनात. इनाम मोकळा दिसायला ह्याच्यातच गुंतलं. दिवे झालं आमच्यावर लक्ष असल्यामुळे लक्षात गेलं नाही. आता मुद्दा आहे उत्तरायण काळाची वाट बघत बसलेल्या पितामह भीष्मा 42 किती दिवस वाट बघितली? 42 दिवस वाट बघितली. शरपंजरीत पडल्याला महात्मा बघितला आणि भगवान कृष्णानं धर्माला बोलून घेतलं. धर्मा मिठाई गंगा वाहू घालण्याची ताकद सर्वात नाही, पण वाहत्या गंगेचा फायदा काय कुणाला बी घेता येतो. हा पितामह भीष्म नाम गंगा पुत्र भीष्म ही प्रत्यक्ष वाहती ज्ञानाची गंगा आहे. ही चिल्लर नको बोलू. कोण आहे भीष्म? वाहती ज्ञानाची गंगा आहे. दैव योग आहे. वेळ कमी आहे. गडबडीने जा, नमस्कार कर आणि तुझ्या मनात ज्या शंका कुशंका असतील त्या विचारून मोकळं. ती वाहती ज्ञानाची गंगा. धर्म जाणकार होता. देवाचा इशारा ओळखीला धर्म गेला, नमस्कार करा. म्हातारा वजनदार कोण आहे रे? मला धर्म का काय विचारावं. बर बोल काय? आत्मचिंतनात गर्क होती. कोण? भीष्माच्या. तेवढ्या शब्द वापर. राजा धर्मानं बोलायला चालू केलं. युधिष्ठिरवाच किमेकं दैवतं लोके किंवाप्येकं परायणं स्तुवन्तः कं कमर्चयन्तः प्राप्नुर्मानवा शुभम् को धर्मः सर्वधर्माणां भवतः परमो मतः किं जपन्मुच्यते जन्म संसार बन्धनात्. चार पाच प्रश्नांनी महत्वपूर्ण केले. आपल्याला तितकी लंबी चौडी बाकीची बघायची गरज नाही. आपल्याला पहिलाच प्रश्न आपला प्रश्न. आपला प्रश्न कोण नाही? एक करून घ्यायचा आहे. पण कोण? आपल्याला देवातलाय. काय करायचंय? एक करून घ्यायचा. कोणता करून घ्यायचा? तिथं राजा धर्मानं सुंदर प्रश्न. पहिलाच प्रश्न किमेकं दैवतं लोके इह लोके एकं दैवतं किम. या लोकात एक देव तो कोणता? काय? आणि आपल्याला एक करून घ्यायचा आहे. आपलं कसं ठरलंय? एक करून घ्यायचा. कोणता करून घ्यायचा? इह लोके एकं दैवतं किम. एक देव तो कोणता? असा पहिलाच प्रश्न. आता बाकीच्या प्रश्नाची उत्तर देऊन टाइमपास करण्यापेक्षा आपला मुद्दा एवढाच. या लोकात एक देव तो कोणता? हा राजा धर्माचा पहिलाच प्रश्न. त्याचं सुंदर उत्तर पितामह भीष्म. काय उत्तर आहे? भीष्मवाच जगत्प्रभुं देवदेव
मनंतम पुरुषोत्तमम् जगत प्रभुम देवते. या संबंध जगाचा प्रभू नाम मालक. प्रभू शब्दाचा अर्थ काय? मालक. या संबंध जगाचा तो मालक आहे. जगत प्रभू कोण आहे तो? देवदेव. षष्ठी केली. देवानाम देवा इति देवदेव म्हणजे तो हा देवांचाही देव. षष्ठी तत्पुरुष आहे. देवांचाही चाचीचे विढाला. कसला देव आहे तो? तो हा देवाचाही देव आणि बळीया माझा पंढरा. तो देवांचा देव आहे. देवानाम देवा इति देवदेव म्हणून जगत प्रभुं देवदेव. देवदेव शब्दामध्ये षष्ठी तत्पुरुषामध्ये त्याचा विग्रह केला. देवानाम देवा इति देवदेव अर्थात तो देवांचाही देव आहे. कसला देव आहे? देखिला देखिला माय देवाचा. तो देवांचा देव आहे. सर्व देवांचा देव म्हणून देवदेव जगाचा प्रभू नाम मालक आहे. त्याला सर्व देवांचा देव म्हणतात. आणि पुन्हा एक महत्वाचं विशेषण लावलं. कोणतं? मनंतम पुरुषोत्तम. उत्तम पुरुषम मन्यते इति मनंतम पुरुषोत्तम. त्याला उत्तम पुरुष असं म्हणतात. कसला पुरुष? उत्तम पुरुषाचे उत्तम लक्षणे. उत्तम पुरुषाचे उत्तम लक्षणे. वेद शून्य आतिथ्य भेद शून्य मावळला. उत्तम पुरुषाची उत्तम लक्षणे ज्ञानवरायचा. ते भेद शून्य मावळला. भेद शून्य झाला. बोध स्थिरावला आणि विवेक प्रगटला. ज्ञानोदय. कसला? त्याला उत्तम पुरुष म्हणतो. त्याचं नाव? त्याला विशेषण कोणतं आहे? पुरुषोत्तम म्हणजेच उत्तम पुरुष. पुरुषाचे पण कसला पुरुष आहे? उत्तम पुरुष. बघा, पहिली गोष्ट पुरुष कुणाला म्हणतात? हा, आता आपल्याकडे सर्रास एक व्याख्या होऊन बसली. ज्याला दाढी मिशा आहे त्याचं नाव पुरुष. आपल्याकडे जनरल व्याख्या काय? ज्याला दाढी मिशा आहे त्याचं नाव पुरुष. पण ही व्याख्या बरोबर आहे का? पुरुषत्व दाढी मिशावर फायनल होतंय का? मांजरीला मिशा आहे. काय खोटं बोल? काय पंढरपूरच्या माझ्या कुठं तुमच्या खडकीच्या मांजरीला मिशा नाही? कुठं बी जा, मांजरीला मिशा नाही. मग कशावरून ठरवायचं हे? पुरुषत्व ही मिशावर दाढीवर दिलं काढीत नाही. मग पुरुष शास्त्र त्याला पुरुषस्य पुरुषार्थवान भवति इति पुरुष. शास्त्रामध्ये 4 प्रकारचे पुरुषार्थ सांगितले. धर्मार्थ काम मोक्षार्थेषु चतुर्विध पुरुषार्थेषु. धर्म अर्थ कामानी 4 पुरुषार्थ. 4 पैकी एक का होईना ज्यानं साध्य केला त्याला पुरुष म्हणतात. एकही साध्य केला नसेल त्याला पुरुष म्हणून घ्यायचा काय अधिकार? काय
हे बघा पुन्हा पुरुष असून कसला पुरुष कसला विशेषण लावलंय उत्तम 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 वाचे बोला पुरुषोत्तम वाचे बोला पुरुषोत्तम वाचे बोला पुरुषोत्तम उत्तम उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम वाचे बोला पुरुषोत्तम उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम हे बघा उत्तमात उत्तम म्हणजे पुरुषोत्तम पुरुष आहे पुन्हा कसला पुरुष आहे आता हे उत्तम म्हणजे काय उत्तम हे विशेषणवाची शब्द उत्तम काय आहे विशेषणवाची शब्द उत्तम शब्दाचा अर्थ व्याकरण दृष्ट्या पंचमी तत्पुरुषात त्याचा विग्रह केला काय करा पंचमी तत्पुरुषात त्याचा विग्रह केला उद्गतम तमम यस्मात् तदोत्तमम इति नाम उत्तम किम नाम उत्तम है उद उत्कर्ष गतम नाम जाणे तम नाम अंधकार आणि यस्मात् म्हणजे ज्याच्यातून हुंतून इति पंचमी विडल ज्याच्यामधून जलद गतीनं अज्ञान अंधकार सर्वथैव निघून गेला त्याचं नाव कसला पुरुष उत्तम अहो मुळात पुरुषच किती किती पुरुष आहे शास्त्राने फक्त किती सांगितले फक्त 3 पुरुष सांगितले शास्त्राने किती पुरुष सांगितले 3च पुरुष आहेत महाराज त्या 2 जाहिराती निघाल्या त्या तिन्हीतले 2 पहिल्या बाण्या होत्या बघा बाण्या ते त्याला 2 म्हशी बाण्या चलत होते का नाही तस ही 2 जी निघाले तिन्हीतले 2 कसले निघाले जाहिराती निघाले ह्या येणारी गावकीचा नाद लागला गावकीचा बाहुकीचा नाहुकीचा नाद वागता नाद काय? मग ती चोली असो नाहीतर पहिले असो भाऊकीचा नाद काय गावकीचा नाद वागता नाद अहो ही दोघांच्या दोघं कशाने बिघडली त्यांना गावकीचा नाद लागला पुरुष किती द्वाविमो पुरुषो लोके क्षरश्चाक्षर एव च द्वौ इमौ पुरुषो लोके अस्मिन् लोके द्वौ इमौ पुरुषो हे 2 पुरुष क्षरश्च अक्षर एव च एक क्षर पुरुष आणि दुसरा अक्षर पुरुष जरा जीव चैतन्य आणि कुटस्थ चैतन्य अशी भाषा आहे हे दोन्ही कशी ज्ञानोबा म्हणतात ग्राम गुण संगे घडला दोघा कोणता गुणू ग्राम गुण गावकीच्या नादाला लागली दोघी आणि ही बिघडली दोघच्या ग्राम गुण संगे घडला दोघा हा गावकीच्या नादानं क्षर बी बिघडला आणि अक्षर बी बिघडला हा आणि कैक तिचा पुरुष आहे ज्ञानोबाची शब्द आहे आणि कैक तिचा म्हणजे तिसरा आणि कैक तिचा पुरुष आहे जो या दोहीचे नाम नसाहे त्या दोन्हीचं नावच ऐकून घ्यायला तयार नाही तिसरा पुरुष कसलाय तो उत्तम पुरुषस्त्वन्य परमात्मा पिदाहृतः उत्तम पुरुषस्तु अन्य परमात्मा इति उदाहृतः नाम प्रसिद्धः कसला पुरुष आहे तिसरा उत्तम पुरुष म्हणतात त्याला आणि कसला आहे तो प्रसिद्ध जगात प्रसिद्ध पुरुष आणि म्हणून आपुला तो एक कोणता उत्तम पुरुष
आपल्याला जी एक करून घ्यायचं आहे ती कोणता घ्यायचा आहे? उत्तम पुरुष अर्थात पुरुषोत्तम. कोणता करून घ्यायचा आहे? पुरुषोत्तम. म्हणून उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम असे आपला एक करून घ्यायचाय तो पुरुषोत्तम. आणि तो जर नाही करून घेतला तर तेने विना देवा सुख आपुला तो एक दिवस करून घ्यावा. तो एक जर नाही करून घातला तर तिने विना जीवा सुख नुही. त्याला जर सोडलं तर काय सुख नो देवाला सोडलं. तिने विन कसले त्याला सोडून असले. तुका म्हणे देवा विन. तिने विन आहे ना. विन म्हणजे त्याला सोडून आहे. पंचमी आहे. शिवाय वाचून खेरीज इति काय प्रत्येक पंचमी काय त्याला सोडून त्याच्याशिवाय त्याच्या खेरीज त्याच्या अतिरिक्त. हा बर बर विठाल बेस्ट बनविला. स्वतः कसं आहे बघा. रोगी असू आपण फुगे राहतो. माणूस जवळ म्हातार दबल मुलीला इकडल्या कानाला सोडून इकडल्या कानाला लावला. काय करा म्हणा बाबाला मोबाईल. आपला मुद्दा लक्षात घे. देवाला सोडल्यावर तुका म्हणे देवावी केला शिन तो मिथ्या. देवाला सोडून काही करा काय मिथ्या म्हणजे खोट आहे. तुका म्हणे देवावीन केला शिन तो मिथ्या. देवाला सोडल्यावर हा बघा जीव होईल. आता आवाज इकडे चांगला उच काय म्हणून बोलायला काय हरिवीन जन्मला कधी पहिला हरिवीन जन्मला कधी पहिला हरिवीन जन्मला कधी पहिला हरिवीन जन्मला कधी पहिला हरिवीन
हरी मुखे मला हरी मुखे मला हरी मुखे मला हरिविना जन्म नरकाची पैदा. अहो देवाला सोडल्यावर ते जीवन आहे का? हा. देवाला सोडलं की ते जीवनच नाही. करीशी देवा विनाश आवगी होईल निराश तृष्णा वाढविशी बहुवस कधी सुखास न पवशी. महाराज म्हणतात देवाला सोडून काही करू करीशी देवा विनाश अवघी होईल निराश. हा, देवाला सोडून ज्यांनी जे जे केलं तृष्णा वाढविशी बहुवसन कधी सुखास न पावशी. त्याच्यामुळं देवाला सोडून काही करू काय तेने विना दिवा. हा देवाला धरून काही बी करू द्या. लक्षात येईल का? काही काही चोऱ्या केल्या. तसं वाटतंय तुम्हाला चोऱ्या करणं चांगलं आहे का? हा शहाणी माणसं चांगली बरं वाटायले का तुम्हाला? चोरी आटम चांगला आहे का? हा नाही चांगलं नाही मला. पण थडथडीत चोऱ्या केल्या. काय ऐकायला कमी काय केलं? चोऱ्या केल्या मला. पण देवाला धरून केल्यामुळं चोऱ्या जगाला वंदनीय ठरल्या. चोरी वंदनीय का निंदनीय? निंदनीय आठवण चोरी. पण देवाला धरून केल्यामुळं चोऱ्या जगाला वंदनीय ठरल्या. बर चोरी वाईट आहे का मारामारी? हा नाही नाही दोन्ही बी वाईट आहे. पण टक्केवारी का? हा मारामारी वाईट आहे. माणसं म्हणताना म्हणतीत ना हो काय न्यायचं ती न्यावं मार. म्हणजे चोरीपेक्षा मारामारी वाईट आहे ना. पण महाराज देवाला धरून काही काही चोऱ्या केल्या. त्यांच्या चोऱ्या जगाला शिरसावंद ठरल्या. देवाला धरून काही काही मारामाऱ्या केल्या. त्यांच्या मारामाऱ्या जगाला वंदनीय ठरल्या. काही काहींनी देवाला धरून व्यभिचार केला. त्यांचा व्यभिचार धन्य व्यभिचार व्यभिचारासारखी ठाकाऊ क्रिया संहितेला पात्र होती. त्याचं कारण देवाला धरू नये. कसा देवाला धरू नये म्हणून तुका म्हणे त्यांचा धन्य व्यभिचार साधिले अपार निज सुख.
देवाला धरून व्यभिचार केला तरी सुख मिळते, साधिले अपार निज सुख, आणि देवाला सोडून तिने विन जीवा सुख नोही. कारण त्याला सोडलं, कुणाला? देवाला सोडल्यावर, देवाला सोडल्यावर तेरे ते माई के दुखाची जिंदगी, 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 तेरे ते माई के देवाला सोडल्यावर येर म्हणजे बाकी. येरती माईके, माईक शब्दाचा अर्थ मिथ्या खोट, मयत प्रत्यांत प्रक्रिया आहे. काय माईक शब्दाचा अर्थ काय केलाय? माया जन्म तू इति माईक. काय म्हणलंय? माया जन्म तू इति माईक, जे मायाद्वारे निर्मित आहे. माया जन्म तू इति माईक. मुळात मायाच काय? हरित्वाची कुशली माया, तो प्रश्नची गेला वाया. माया माया म्हणजे काय? त्या निश्चलदाजी नावाचे साधू होऊन गेले. त्यांनी प्रामुख्यानं विचार साधन वृत्ती प्रवाकर नावाचे ग्रंथ लिहिले. पुन्हा स्वामी निश्चलदासजीने बैरागी संप्रदायाचा फकर महात्मा, तगडा विद्वान. त्यांनी विचार सागर आणि वृत्ती प्रभाकर हे दोन ग्रंथ लिहिले. हे बनारसचे रहिवासी, हमेशा बनारस मध्ये राहिले. मग त्या निश्चलदासजीने त्या विचार सागरात या माया शब्दाचा अगदी थोडक्यात अर्थ केला. माया म्हणजे काय? या मासाजी इथे नाम माया. काय म्हणलंय? कळालं का नाही कळालं? या मासाची इथे नाम माया म्हणजे कधी शब्द संस्कृत आहे. संस्कृत मधल्या याचा मराठीत अर्थ होतो जी. यत सर्वनामाचं रूप आहे स्त्रीलिंगी या. या येऊ ये काय, या ये याहा, यम यो यान. हे जसं यत सर्वनामाचं स्त्रीलिंगात चाललेलं आहे. तर या म्हणजे जी, याचा अर्थ काय होतो मराठीत? या म्हणजे जी, मा म्हणजे नाही, आणि सा म्हणजे ती. या मासाची, तिचं नाव माया. या म्हणजे जी, मा म्हणजे नाही, सा म्हणजे ती, जी नाही ती, तिचं नाव माया. कळालं का नाही? कळलं? जी नाही ती, तिचं नाव. आता तीच खरी नाही तर तिनं निर्माण केलेलं खरं होणार आहे. म्हणून माया जन्म प्रीती माईका. माईक म्हणजे मिथ्या, खोट. आणि म्हणून खोट असलेलं, मिथ्या असलेलं काय त्याच्या किती बी नादी लागलं
काय पाहिजे खोटियाचे मिसे उर फोडे खोटियाचे मिसे उर फोडे खोटियाचे मिसे उर फोडे तिथे सात बनायचे तिथे सात बनायचे तिथे सात बनायचे तिथे सात खोटियाचे मिसे उर फोडे खोटियाचे मिसे उर फोडे खोटियाचे मिसे उर मृगजळ दिसी साचपणा ऐसे खोटियाची मिशे उर फोडी. मृगजळ दिसताना कसं दिसतंय? आपल्या मृगजळ म्हणजे झाड आहे. आपल्या मराठी भाषेत त्याला काय म्हणतो? झाड. हिंदीत त्याला लू म्हणतात. लू हिंदीत प्रचलित शब्द कोणता आहे? लू. लू बड़ी तेज चल रही यार, बाहेर मत जाओ भाई. हा म्हणजे त्या झळईला आपण ओळखू नये. ती झळई म्हणजे मृगजळ आहे. आपल्याला माहिती आहे काय? पाणी नाही, नुसती झळई. पण हरणाच्या बघण्यात त्याला काय दिसते? ती पाणी असल्यासारखं वाटतं. मग फुटोनी पडित मृगवाडकी हा परितेन म्हणे मावरोहिणीची फुटोनी पडे तव. झेंडू फुटून मरतय पण पळणं थांबवीत नाही. आणि म्हणून कसं आहे बघा, ज्ञानोबा आहे सांगतात मृगजळाची तळी. कशाची तळायची? मृगजळाची तळी ते दृष्टी दुरोनीची न्याहाळी. लांबूनच बघायला सांगली. वाचून त्याने पाणी काय साळी केली लावी जर तू असेल या मृगजळाच्या तळ्याच्या पाण्यावर काय साळी किळी लावता येतात का? नाही. ज्ञानोबा म्हणतात वाचून त्याने पाणी काय साळी केळी लावी जर तू असेल. खोट खोट. म्हणून खोट्याच्या नादी लागलं फुटोनी पडे तवन मृग वाढली. झेंडू कुठून मारावं लागलं. महिला पर्याय खोट्याच्या नादी न लागणं. ही देवाला सोडल्यावर बाकीचं काय? लटी काय व्यवहार अर्धा पाऊन संसार बरोबर. मग लटिका व्यवहार सर्व हा संसार. देवाला सोडलं तर सर्व संसारच कसा? खोटा ऐसा संसार मज पायी द्यावी थार. संसार खोटा आहे. मग कोणी म्हणतील महाराज संसार खोटा. लोक उचलून या रोड्यात नेऊन टाकतात. ही माणसं खरे दिसायलेत. मट गाव शिहर एवढा देश आहे. एवढे चलनवलनात्मक व्यवहार घडते आणि तुम्ही धडधडीत काय म्हणायला? काय खोट म्हणा. आता ही उद्योग खोटीच होईल. हे श्रीराम कोण खोट आहे? अभि बसलेली माणसं खोटी काय? काय खोट आहे? पण ही टोटल शास्त्र काय म्हणतंय? कसं ही खोट आहे. कसं खोट आहे? त्याच्यासाठी 15व्या अध्यायाच्या दुसऱ्या श्लोकात विषय आहे. गीतेच्या 15व्या अध्यायाचा दुसरा श्लोक कोणता? कसलं खोट आहे? त्याचं परिमाण काढले. खोटेपणाची जी टक्केवारी आहे माणसामध्ये ना किती खोट आहे? आता राजा धर्म खोट बोलला ही बातमी खरंय का? खोट आहे? खरंय. खरंय. पण किती टक्के बोलला? 1%. अर्ध खोट बोलला, फुल खोट नाही. किती खोट बोलला? अर्ध खोट. हा. अश्वत्थामा मृतहत
अश्वत्थामा मारल्या गेलाय, पण नरोवा कुंजरोवा. नर म्हणजे माणूस आणि कुंजर म्हणजे हत्ती. हत्तीपैकी एकाचं नाव आहे अश्वत्थामा आणि द्रोणाचार्याच्या मुलाचं बी नाव. त्याच्यामुळं माणूस आहे का हत्ती हे मात्र मला कळालं नाही, पण अश्वत्थामा मारल्या गेला एवढं मला माहिती. नरवा कुंजरोवा म्हणल्यावर म्हातारं कळालं. काय मुद्दा एकच, फुल खोटे का हाफ खोटे? हाप खोटं बोलल्यामुळं फक्त अंगठा गळून पडला. फुल खोटं बोलला असता तर शरीरच नरकात पडला असतं. काय पण कसा खोटं बोललाय? हाप अर्ध खोटं बोलला. महाराज मुद्दा वदविली मुखी नारायणी धर्मा अंगुष्ट त्या कर्मासाठी गेला. हा खोटं बोलल्याची पावती आहे. आपला मुद्दा तो नाही, आपला मुद्दा एकच की टक्केवारी घोट्यातली काय. आता आपण इथे जेवढे आहोत हे खरे का खोटे? कब झाली ना माणूस काय पंचायत आली कुणी बोलवले आम्हाला खोटं म्हणतो म्हणजे आम्ही थडथडीत खरे असताना आम्हाला खोटं म्हणतो. हा? शास्त्र म्हणते बाबा कोणी किती बी असो आणि कसल्या बी उड्या आडव्या उड्या हाणू द्या, पक्क ध्यानात ठेवा नियमय बहुमता. नियम कसा किंमत कशाला? बहुमताला किंमत लक्षात ठेवा. आता इथं 15व्या अध्यायाच्या दुसऱ्या श्लोकाची भाषा आहे. मग आपल्याला टक्केवारीनं कळत आपण खोटे का खरे. आता बारकाईनं लक्ष द्या. नरूपमस्येह ततोपलभ्यते नान्तो न चादिर्न जगं प्रतिष्ठा. अर्ध्या श्लोकाशी आपल्याला म्हटलं न रूपम अस्य इह, इह अस्य रूपम न. इह म्हणजे हे, अस्य म्हणजे याचे, रूपम नाम रूप, न म्हणजे नाही. इह अस्य रूपम न, हे याचे रूप नाही. कस काय नाही? धडधडीत माणसं उपलब्ध आहे तर नाही म्हणायच काय? हा भगवान म्हणतात तथा उपलब्धते. रूपमस्य किंतु तथा उपलब्धते, मात्र उपलब्ध आहेत. पण आहेत ती कशी आहेत? अशी कशी? नांतो न चातिर्न च संप्रतिष्ठा न चांताः. आता याच्यावर आद्य जगद्गुरु शंकराचार्याची भाषा भाष्यातली आहे. भाष्यामध्ये जगद्गुरु शंकराचार्य इतकं सुंदर दिले काय. न रूपमास्य यहास्य रूपम न किंतु तथा उपलब्धते. पण कसं उपलब्ध आहे? नान्तो न चादि न च संप्रतिष्ठा न च अंताः च आदिर्न यद्यपि मध्यगानां दृश्यते किंतु तथापि तेन न. तस्मात् कारणात् इति बहुमतेन सिद्धी. काय काय शब्द वापरलाय? इति बहुमतेन सिद्धी. हा मला सांगा, जाऊ द्या बाकीचं काही. आपल्याला कामापुरतं मसाला घ्या. समजा एखाद्या गावात खडकी धडका कशाला खडकाला धडका हाणलेला खडकीत एक आमच्या बहादूर माणूस उभा केला. काय सरपंचकी पदासाठी एका आमच्या बहादरानं फॉर्म भरला आणि त्याच्या विरोधात एक फिलॉसॉफी केलेला, PhD केलेला. आता PhD केलेल्याचा फॉर्म एका बाजूनं आणि आमच्या बहादराचा फॉर्म. आता दोघाची ती आमच्या बहादूर जी होत या आवतावरली बुराकी सारे त्याची मित्र, त्या रानटी बारदाण्याचा स्पेशलच खेळ होता. रानात ती त्याच्यात उद्धव बी आला
गावात नाही ना उद्धव बुवा. उद्धव बुवा गावात आहे का? रानातली गोळा केली त्यानं. आणि ही गावात राहत होते हे फिलॉसॉफीवाल्याने ह्याने सुशिक्षित गोळा केली. शिकलेली तेवढी PhD वाल्याच्या महत्व आणि अनफोड त्यांच्या बहादराच्या महत्व. दोघांनी आपापल्या परीनं प्रचार प्रसार. आता उद्या प्रचार बंद व्हायचा म्हणता आजच सकाळी फिलॉसॉफीवाल्यानं भर चौकात गावच्या सभा ठेवली आणि बोलायला चालू केलं. सज्जन हो, या गावच्या विकासासाठी एक वेळेला सेवेची संधी द्या. या गावचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही. माणसांनी टाळ वाजवायचं, स्वागत करायचं. वा वा वा. अरे ज्याला तालुक्यावर जायचं ज्ञान नाही तो या गावचा विकास काय करेल. मग कसल्या बियाणफळाच्या हातात गाव देऊ नका. ही टाळ वाजवून स्वागत. वा वा. खरंय ते ही बोलून पुढे निघून गेली. त्या अनफळानं त्याच चौकात दुपारून सभा ठेवली. चौगावचा कुणाचा नाही वैयक्तिक. चौगावचा करंजेरी तिथंच, टोले तिथंच, काय असतील ती तिथंच. ह्यानं बी दुपारून त्याच चौकात सभा ठेवली. पुन्हा अनफळानं त्याची महाराज बैलन जनावर बांधून रानातून आला की बारदाना गोळा होत. रानातली टोटल गोळा झाली. थवाची थवा, लोंडाची लोंडा. ही फिलॉसॉफी करणारे जे होतं त्याच्या जोडीला कसले होते? सारे सुशिक्षित. आणि सुशिक्षित कसे असतील? सुशिक्षित म्हणजे चव बघायचा नाद असतो त्यांना. कुणाला? सुशिक्षिताला. इथं कसं आहे तिथं कसं आहे. ही सुशिक्षित उठेल म्हणजे आपल्या साहेबाचं तर इजी गोईंग मध्ये शिट लागल्या जमाय. पण अनफळ कसं बोलतोय म्हणून बघायला जाऊ. कोण अनफळ कसं बोलतोय. आपल्या साहेबाबरोबर टक्कर ते अनफळ कसं बोलतोय म्हणून बघायला गेली. आता त्याची जी रानगट्टी बारदाना होता, एक गट्टा होता म्हणा. आणि कमी शिकलेली निष्ठावान असतो. लय चौघेत बसत नाही. एक धरेला चित्ती असं असते. अनफड 1 वे ट्रॅफिक की अनफडानी महाराज की चौक जवळजवळ भरत आलतात. आणि या फिलॉसॉफीवाल्याच्या टायमाला अर्धा पाऊन चौक, बाकी रिकामच रान. आता ह्याचे जे सुशिक्षित आहेत अनफड कसं बोलतोय म्हणून बघायला आलेले नाही. चौकात पाय ठेवायला जागा नाही. ते सुशिक्षित म्हणले शिट आजच लागलं. आपल्या साहेबाच्या टायमाला अर्ध बी भरलं नव्हतं. आणि तर पाय ठेवायला जागा नाही. टाचावर कुरकुर बघायला लागले. लागलं शिट. आपलीच मत आता वाया घालवू नये. तिला की दोघांनी पाठिंबा मागून काय भारत तिथं काय आहे वातावरण हवे बरं असतंय की